मी आहे भरत मुनीश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी सेमी माध्यमासाठी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे। या अगोदर एक यावरचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे, ज्याने कोणी तो पाहिला नसेल तर तो अगोदर पाहून घ्यावा, कारण त्याच्यामध्ये सर्व बेसिक कन्स्ट्रक्शन आहे। तर आज आपण ऍक्च्युअली सिलेबसला स्टार्ट करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.1 याच्यामधला जे काही पॉइंट आहे, आपला पहिला पॉइंट टू कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू गिवन ट्रायंगल। आपल्याला या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं जे की दिलेल्या ट्रायंगलला तो सिमिलर ट्रायंगल असतो। टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू गिवन ट्रायंगल कन्सिडरिंग द रेशो ऑफ द साइड्स ऑफ द गिवन ट्रायंगल। आपल्याला त्या ट्रायंगलच्या साइड्सचे रेशो दिलेले असतात, पण त्यामधला आपण स्टार्टिंगला हा पहिला पॉइंट पाहूया, when the vertices are distinct। vertices distinct आहेत असं आपण कन्सिडर करणार आहोत। तर बघा, ट्रायंगल ABC क्वेश्चन फर्स्ट, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल एलिमेंट। in triangle ABC, AB is 5.5 cm, BC 6.6 cm and CA is equal to 4.5 cm। construct triangle ABC। आपल्याला ABC कन्स्ट्रक्ट करायला काहीही अडचण नाही। तीन जर साइड दिले असतील तर ट्रायंगल तो कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते आपण बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे मागच्या पिरियड मध्ये पाहिलेलंच आहे, हे आपल्याला सहज करता येईल। पण एलिमेंट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा त्यावेळेस आपल्याला एलिमेंटच्या साइड माहित नाही, मग त्या एलिमेंटच्या अगोदर साइड माहित असल्याशिवाय हा एलिमेंट कन्स्ट्रक्ट करू शकत नाही। पण ABC हा ट्रायंगल तुम्ही सहज कन्स्ट्रक्ट करू शकता, बिकॉज ऑल द थ्री साइड्स आर गिवन। या तीन साइड्स त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्यामुळे हा ABC ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येईल। पण आपल्याला एलिमेंट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी ट्रायंगल एलिमेंट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी एलिमेंटच्या साइड्स अगोदर माहित करून घ्याव्या लागतील। तर बघा, आपण त्याच्या अगोदर साइड्स फाइंड आउट करूया। आपल्याला प्रोव्हाइड काय केलेलं आहे की ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN। जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर तुम्हाला माहित आहे की यांच्या साइड्स ज्या करस्पॉन्डिंग साइड्स चे रेशो हे इक्वल असतात आणि म्हणून याच्या साइड्स घेऊया। AB by LM is equal to BC by LN is equal to AC by LN। सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग ज्या साइड्स असतात त्यांचे रेशो सेम असतात, इक्वल असतात, म्हणजे ते प्रपोर्शन मध्ये असतात आणि म्हणून आपल्याला सांगता येईल करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ similar triangles। आपल्याला प्रोव्हाइडेड काय आहे, BC by LN is equal to 5/4 आहे ना। म्हणून आपण काय करू, therefore AB by LM equal to AC by LN equal to BC by MN equal to how much, 5/4 given। हा रेशो या साइडचा दिला म्हणजे हे तेवढाच असेल, हा सुद्धा तेवढाच असेल, याच्यावरून सांगता येते है ना, फ्रॉम 1। आता आपण एक एक घेऊया किंवा हे दोन घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या तरी चालते, कसंही केलं तरी चालेल। आपल्या मनावर आहे की AB by LM is equal to 5/4। AB व्हॅल्यू माहित आहे 5.5 by LM इक्वल टू 5/4। आता तुम्ही हे आणि हा रेशो, हे दोन रेशो घेऊन त्याच्यात व्हॅल्यू ठेवलं तरी असं चालू असतं, कारण BC by MN ची व्हॅल्यू काय ठेवणार होतो आपण, 5/4। कसंही करा, तुमच्या मनावर आहे। क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ, LM into 5 is equal to 5.5 into 4। therefore LM is equal to 5.5 into 4 divided by 5। LM is equal to 5 1 जा 5 4.4 सेंटीमीटर। हे काय झालं, आपल्याला LM ची व्हॅल्यू मिळाली, एक साइड मिळाली बघा, ट्रायंगल LMN ची एक साइड मिळालेली आहे। आता त्याच्यानंतर दुसऱ्या साइड कडे बघा, AC by LN
AC by LN equal to same, that is 5 by 4. AC is given, that is 4.5. LN is equal to 5 by 4. Take again cross multiplication. LN into 5 is equal to 4.5 into 4. So LN is equal to 4.5 into 4 divided by 5. LN is equal to 5 9s are a point as it is 3.6 सेंटीमीटर. सेकंड साइड मिळालेली आहे आपल्याला, ही सेकंड साइड आहे. आणि लास्ट आता थर्ड साइड बघा. थर्ड साइड मध्ये BC by MN is equal to 5 by 4. So BC is 6 by MN is equal to 5 by 4. 5 into MN is equal to 6 by 4. MN is equal to 24 by 5. MN is equal to 4.8. 5 ने कैंसिल केले 24 ला 4.8 सेंटीमीटर. In this way we have the length of triangle LM is equal to 4.5, 3.6 सेंटीमीटर, 4.8 सेंटीमीटर. म्हणजे ह्या ट्रायंगलचं जे आपल्याला आता परत अजून एक ट्रायंगल तो काढायचा एलिमेंट, त्याच्या तिन्ही साइड्स आपल्याला माहित झालेल्या आहे. आता तो ट्रायंगल सहज काढता येतो, कारण पहिलाही आपण पहिला आणि दुसरा हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला साइड दिल्याच्या नंतर कसं काढायचं ते बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये पाहिलंच आहे. परत आपण हे दोन्हीही ट्रायंगल साइड असताना कसं, साइड दिलेले असताना तिन्ही साइड दिले असताना कसं काढायचं ते बघूया. Construction of a triangle similar to given triangle. First example, in this case vertices are distinct. So here I have taken the BC which is equal to 6 centimeter by using scale. After that, taking the distance in compass, that is 5.5 centimeter. Then the pointer is kept at point B and one arc is drawn from C sides. Again take the distance in compass, that is 4.5 centimeter. centimeter. So put the pointer at point C and draw the intersecting arc to the previous arc. We get the point of intersection. So joining the point AB and AC, we get the required triangle of ABC. We get the required triangle ABC in same way. Now we will draw another triangle, similar triangle LMN. So drawing the MN which is 4.8 centimeter. Now by using compass, take the distance in compass, that is 4.4 centimeter, and keep the pointer at point M and make the arc to the point, to the side of point N. Again take the distance in compass, that is 3.6 centimeter, and keep the pointer at point N, make the arc which intersect the previous arc. So we get the point of intersection, that is L.
So now joining the L and M, also L and N, we get the required triangle, that is LMN. In this way, we can able to draw the triangle which is similar to given triangle. Okay. So this is the alien. So these are the two similar. Next example, RST, triangle RST, similar triangle XYZ. In triangle RST, RS is equal to 4.5 centimeter, angle RST is equal to 40 degree, ST is equal to 5.7 centimeter. Construct triangle RST and triangle XYZ such that RS by XY is equal to 3 by 5. तर आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी या ट्रायंगलच्या RST च्या दोन साइड आणि एक अँगल दिलेला आहे आणि दुसऱ्या ट्रायंगलचा आपल्याला साइड्स आणि अँगल फाइंड आउट करायचा, करस्पॉन्डिंग साइड्स आणि करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला काढता येतो. कारण सिमिलर ट्रायंगल जर असतील तर त्यांच्या साइड्स, करस्पॉन्डिंग साइड्स जे असतात त्या इन प्रपोर्शन मध्ये असतात, म्हणजे त्यांच्या साइड करस्पॉन्डिंग साइडचे रेशिओ इक्वल असतात, सारखे असतात. हे आपण पाहिलेलं आहे सिमिलरिटी या चॅप्टर मध्ये. तर त्याचा आधार घेऊन आपण ह्या ज्या साइड्स आहेत RST च्या त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स आपण XYZ च्या फाइंड आउट करू शकतो. आणि त्याच्यानंतर अँगल RST हा याच्यामधला करस्पॉन्डिंग अँगल जो आहे XYZ हा कॉन्ग्रुएंट असतो, कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर आपण या ठिकाणी ट्रायंगल RST सिमिलर ट्रायंगल XYZ हे आपल्याला गिवन आहे, सिमिलर आहे हे दिलेलं आहे. देयरफॉर RS बाय XY इज इक्वल टू, आपल्याला अजून दुसरी ST ही साइड दिली, ST बाय Z आणि हे हा रेशो दिलाय बघा आपल्याला RS बाय XY इज इक्वल टू 3 बाय 5, म्हणजे सेम, दोन्ही ही सेम आहे. हे गिवन आहे आणि इथे रिझन लिहिता येतं आपल्याला, किंवा असंच एवढंच लिहूया, नंतर याचे व्हॅल्यू ठेवू आपण. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता ह्याच्यामध्ये RS हे घेतलं आपण, RS बाय XY इज इक्वल टू हाऊ मच, 3 बाय 5. RS ची व्हॅल्यू 4.5 आहे, 4.5 बाय XY इक्वल टू 3 बाय 5. 3 into XY इक्वल टू 4.5 into 5. So XY is equal to 4.5 into 5 divided by 3. आपण 3 ने कॅन्सल करूया, 3 1 जा and 3 5 जा. XY is equal to 7.5. हे झालं एक XY ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. नेक्स्ट ST बाय YZ equal to same thing, that is 3 by 5. Then ST is 5.7 by YZ as it is equal to 3 by 5. So YZ into 3 is equal to 5.7 into 5. So YZ is equal to 5.7 into 5 divided by 3. आपण 3 ने परत कॅन्सल, 3 1 जा, 3 9 जा. 9.5 सेंटीमीटर, हे सुद्धा सेंटीमीटर. हे दोन आपण व्हॅल्यू, दोन साइड्स काढलेले आहे. आता अँगल कोणता, RST आहे. आपण या ठिकाणी लिहूया अँगल RST कॉन्ग्रुएंट अँगल, RST ला कोणता, XYZ. करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट similar triangle. Corresponding
सिमिलर ट्रायंगल. मग आता याचं मेजर माहिती आहे आपल्याला, बट अँगल RST इक्वल टू 40 डिग्री, therefore angle XYZ is also 40 degree. ठीक आहे. तर आपल्याला आता दोन्ही ट्रायंगलचा, पहिल्या ट्रायंगलचा तर क्वेश्चन मध्ये डाटा दिलेला आहे, दोन साइड्स आणि एक अँगल, आणि सेकंड ट्रायंगलचा आपण दोन साइड आणि हे अँगल फाइंड आउट केला. आता हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला सहज कन्स्ट्रक्ट करता येतील. आता हे कन्स्ट्रक्शन कसं करायचं ते परत एकदा बघा. Now consider third example, that is triangle RST similar triangle XYZ. So now we will draw ST which is equal to 5.7, and by using the protractor drawing the angle, acute angle 40 degree. Take the distance in compass which is 4.5 centimeter. Keeping the pointer at point S, intersect that ray. The point of intersection means we get the point R. Joining the point R and T, we get the desired triangle. Similar, again drawing the segment YZ which is equal to 9.5 centimeter. Again using the protractor, drawing the angle as 40 degree. So we get this ray. Now taking the distance in compass, that is 7.5 centimeter. Keeping the pointer at point Y, make the arc on that ray. We get the intersection point. That point is known as X. So drawing XZ, we get the similar triangle XYZ of triangle RST in this way. नेक्स्ट बघा, आपल्याला परत कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल सिमिलर टू गिवन ट्रायंगल मधला याच्यामधला सेकंड पॉइंट पाहायचा. व्हेन वन व्हर्टेक्स इज कॉमन. ज्यावेळेस एक व्हर्टेक्स कॉमन असतो त्यावेळेस तो ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा हे आपल्याला बघायचं आहे. बघ पहा क्वेश्चन मध्ये सहज लक्षात येईल. ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल LTR पहिल्यासारखीच इन्फॉर्मेशन आहे. इन ट्रायंगल PQR, PQ is equal to 4.2 centimeter, QR is equal to 5.4 centimeter, PR is equal to 4.8 centimeter. म्हणजे त्या ट्रायंगलच्या तिन्ही साइड दिलेल्या आहेत आणि आपल्याला ते दोन्ही ट्रायंगल ज्याच्या तिन्ही साइड दिल्या तो ट्रायंगल आणि त्याचबरोबर जो सिमिलर ट्रायंगल आहे याच्याशी त्या तो सुद्धा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सेम पहिले जे आपण सॉल्व केले तर सारखाच क्वेश्चन आहे पहिला स्टार्टिंगचा जो आहे, पण याच्यामध्ये एवढा फरक आहे की तो म्हणजे एक व्हर्टेक्स R हा वन व्हर्टेक्स जो आहे तो कॉमन आहे. मग असं जर कॉमन असेल तर ते आपण त्याचे कन्स्ट्रक्शन थोडं वेगळ्या पद्धतीने करत असतो. आपण याच्यामध्ये काय दिलं एक्स्ट्रा ते बघा. PQ by LT is equal to 3/4. एक असा एक लाईन काढायची ज्यावर सगळ्यात जास्त कोणते फोर पार्ट्स असणारे आपल्याला काय करणार. आपण अगोदर याच्यावरून आपल्या लक्षात येतं LT ला करस्पॉन्डिंग नंबर आहे 4. याचा अर्थ LTR हा ट्रायंगल मोठा आहे आणि PQR हा ट्रायंगल त्याच्यापेक्षा स्मॉल आहे. मग याच्यामधून जे सारखी लाईन आहे RP
किंवा आर एल ही अशी जर काढली आपण, कारण पी कॉमन आहे, आर पी किंवा आर एल जर काढलं तर त्याच्यामध्ये आर कॉमन येतं, त्याच्यातून एक खाली स्मॉल अँगल म्हणजे ॲक्यूट अँगल असणारा जो ड्रॉन करून त्या ठिकाणी जो रे आहे, स्मॉल ॲक्यूट अँगलचा जो रे आहे तो रे काढायचा आणि त्याचे इक्वल किती पार्ट्स करायचे, 4. आपण प्रत्यक्षात हे कन्स्ट्रक्शन करताना हे तुमच्या लक्षात येईल, त्याच्यामुळं याचं प्रत्यक्षात कन्स्ट्रक्शनच बघू, म्हणजे प्रत्येक स्टेप आपल्या लक्षात येईल. ठीक आहे. This is the second type in which the similar triangle having one vertex common. So triangle PQR similar to triangle LTR. See here. So first of all we will draw the ray RY of 4.8 centimeter, 4.8 centimeter, that is PR, which is given on ray RY. After that, taking the distance in compass, that is 5.4 centimeter, drawing an arc again, taking the distance 4.2 centimeter in the compass, keeping the pointer at point P and make an intersecting arc to the previous arc. We get the intersecting point, that is Q, joining QR and QP. We get first triangle, that is triangle PQR. Now at point R we have to make an acute angle so using compass we will divide that ray into 4 equal parts. So let us, it is R1, same distance, keeping same distance, this is R2, R3 and R4. Now using the scale we will join R4 and L and T R3 and P, and at point R3 we make some angle using same distance, keeping the pointer at point R4 we draw the equal angle of the angle which is drawn at point R3. So in this case we get to equal angle at R3 and R4. So drawing a line from that point of intersection, so we get the parallel line to PR31, PR3. So let that point is L. Same procedure we have to make here. At point P we take the suitable distance in compass, keeping the pointer at point L, draw an arc. Now measure the
length of previous arc in compass and kept the pointer at the intersection point, common point of that line. We get the intersection point, so that intersection point and L, from L we draw a line which intersects the ray RT. So in this way we draw the two similar triangle. त्यानंतर परत शेवटचं एक्झाम्पल याच टाइप वरचं, वेन वन व्हर्टेक्स इज कॉमन. हे दोन एक्झाम्पल नेहमी परीक्षेला आपल्याला आढळून येतात, त्याच्यामुळे हे अतिशय इम्पॉर्टंट कन्स्ट्रक्शन आहे दोन्हीचेही. मागचं तर तुम्हाला एक्झाम्पल समजलंच असेल, हेही समजून घ्या. यामध्ये सुद्धा तुम्हाला हे दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. ट्रायंगल AMT सिमिलर ट्रायंगल AHE. In triangle AMT, AM is equal to 6.3 centimeter, angle TM is equal to 50 degree, AT is equal to 5.6 centimeter, and AM by AH is equal to 7 by 5. तर आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत, AMT आणि AHE. तर हे मी डाटा या ठिकाणी लिहिलेला आहे. तर आपल्याला AMT या ट्रायंगलच्या संदर्भात सर्व इन्फॉर्मेशन आहे, ज्यानं दोन साइड्स आहेत आणि एक अँगल आहे. सहज आपण ट्रायंगल AMT काढू शकतो. पण हा जो टाइप आहे सेकंड आहे, तुम्हाला सांगितलं याचं थोडी मेथड आपण वेगळी केलेली आहे. ए याच्यामध्ये कॉमन आहे, तर आपण AM किंवा AH म्हणजे अशा प्रकारचे एक लाईन काढू शकतो, ज्यामध्ये आता AM आणि AH 7 आणि 5 या नंबरवरून आपल्याला समजते की कोणता ट्रायंगल मोठा आहे. जो नंबर मोठा त्याची म्हणजे जी साइड्स मोठी, AM साइड मोठी दिसते आपल्याला, म्हणून हा ट्रायंगल मोठा असेल आणि AHE हा ट्रायंगल लहान असेल. तर परत त्याच्यासारखंच मागच्या उदाहरणासारखंच आपल्याला हे उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे, एक्झाम्पल. तर आपण याची सुद्धा कन्स्ट्रक्शन एक स्टेप बाय स्टेप पाहून घ्या. Triangle AMT similar triangle AHE. Here we draw the ray AX. Using the protector we make the angle A of 50 degree, drawing the ray making an angle 50 degree with the scale also. And now taking the distance in compass, that is 5.6 centimeter, keep the pointer at point A and making an arc on the ray, the intersecting point that we get here T. Now again take the distance 6.3 on line AX, we get the point M. So now M and T are joining, so we get the triangle AMT. Now making acute angle at point A, so here I draw the ray which makes the acute angle with AX. Now here we have to make the 7 equal parts. So by taking suitable distance in compass, take the pointer at point A. Let us that arc is A1, then A2, A3, A4, A5, A6 and last A7. Now using the scale, we join A7 to EM because AM has a
7. Now making an angle at point A7, making an arc with the same distance. We have to make the angle at point A5. So measuring the length of arc, previous arc. So keeping same distance, we will draw the next second intersecting arc. We get the intersecting point. So now we will draw a line A5 to H, means the point which intersect the line AX, call that point is H. Now same procedure here also. At point M we draw an arc with a suitable distance. Again at point H same arc is drawn, measuring the length of a previous arc, keeping the pointer at the point common point. We get the intersecting point. Now the point H and intersecting point, 2 points, drawing the line between that 2 points that intersect at. तर अशा प्रकारे आपण सिमिलर ट्रायंगल कसे कन्स्ट्रक्ट करायचे हे पाहिलेलं आहे. हा प्रॅक्टिस सेट 4.1 हा अतिशय इम्पॉर्टंट होता. पुन्हा पुन्हा बघून याच्यातले प्रत्येक एक्झाम्पल आपण स्वतः प्रॅक्टिस करायची आणि कंपास बॉक्सचा वापर करून, आणि परीक्षेमध्ये आलेले उदाहरण आपल्याला त्यामुळं सोडवण्यासाठी अतिशय हेल्प होईल. ठीक आहे. तर यानंतरचा नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या पिरियड मध्ये बघूया.